राष्ट्रवादी कोलमडली, योगेश मराठे यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे तळोदा शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी पक्षाच्या आणि पदाच्या राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आहे. यांच्या या निर्णयामुळे तळोदा शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. योगेश मराठे यांचा भाजप प्रवेश आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली झाला असून मंत्री जयकुमार रावल, भाजपा महामंत्री विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, जितेंद्र सूर्यवंशी, शहर अध्यक्ष गौरव आणि कैलास चौधरी, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा शानुताई वडवी, प्राध्यापक विलास डांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार येथे मोठा उत्साहात त्यांनी पक्षप्रवेश केला. योगेश मराठे यांनी माजी नगराध्यक्ष भरत माळी व श्री गणेश सोशल ग्रुपचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक संजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल सुरू केली. पुढे हितेंद्र क्षेत्री आणि संदीप परदेशी यांच्यासोबत कार्यरत राहून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. 2019 मध्ये काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख पद भूषवल्यानंतर त्यांनी पक्षासाठी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. मात्र संदीप परदेशी आणि हितेंद्र क्षेत्री यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना शरद पवार गटाच्या शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. मराठे यांच्या भाजप प्रवेशामुळे तळोदा शहरातील राष्ट्रवादीचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. गेल्या 20 वर्षापासून एकत्र असलेले हितेंद्र क्षेत्री, संदीप परदेशी आणि योगेश मराठे यांची तिकडे आता वेगवेगळ्या वाटांवर गेले आहे. त्यामुळे पुढील काळात हितेंद्र क्षेत्री आणि संदीप परदेशी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठे यांच्यासोबत महेंद्र पोटे, संजय वानखेडे, नितीन मराठे, संतोष मराठे, मनोज भारी, हर्षल सूर्यवंशी, योगेश पाटील, नीरज लांबोळे, श्रीकांत बागुल, तुषार जोरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मराठे यांनी पक्ष प्रवेशानंतर स्पष्ट केले की जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि तळोदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप हा योग्य पर्याय आहे. आमदार राजेश पाडवी यांच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन मी भाजपात प्रवेश केला असून शहराच्या विकासासाठी भाजपा कार्यकर्त्यांसोबत मेहनत घेणार आहे. योगेश मराठे यांच्या भाजपा प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. राज्याचे मंत्री माननीय जयकुमार रावल साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत माझ्या भाजपा प्रवेश झाला. त्या प्रवेशात उपस्थित महामंत्री विजय भाऊ चौधरी, कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाडवी, जिल्हा अध्यक्ष निलेश माळी, महामंत्री बळीराम दादा पाडवी, तळोदा शहराचे माजी नगराध्यक्ष अजय भैया परदेशी, माजी मित्र गौरव भाऊ वाणी, शहराध्यक्ष भाजपा नगरसेवक जितेंद्र भाऊ माळी, सुभाष नाना चौधरी, कैलास भाऊ चौधरी, जगदीश भाऊ परदेशी, डांबरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या उपस्थितीत माझ्या आज भाजपात प्रवेश झाला. जय श्रीराम.